या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, काल 18 जानेवारी 2026 रविवारी कुर्ल्यातील स्थानिक नागरिक आदित्य पानसे, आसिम सिंग व त्यांचे वडील व भाऊ यांच्यावर काही उन्माद फेरीवाल्यांनी हल्ला करून त्यांना जीव घ्यायचा त्यांचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही कुर्ला पोलीस स्टेशन मध्ये गेलो। रितसर कायदेशीर आम्ही संविधानिक पातळीवर राहून काम करणारे लोक आहोत, म्हणून आम्ही कायदा व सुव्यवस्था न बिघडवता 307चा FIR त्यांच्यावर केला। त्याच्यानंतर आज आम्ही असं ठरवलेलं की सकल हिंदू समाज म्हणून आपण आपली जी व्यथा आहे ती एल वॉर्ड अधिकाऱ्यांच्या समोर मांडली। आज आम्ही जाऊन तिथे त्यांना लेखी निवेदन दिलं व अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरुद्ध व अनधिकृत रिक्षा वाहतूक करणाऱ्या काही लोकांच्या विरुद्ध आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी वापरावी व कुर्ल्यातून त्यांना खदेडून काढावं अशी आम्ही लिखित स्वरूपात मागणी केली। त्यांनी ही मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांनी लिखित स्वरूपात असं दिलेलं आहे की उद्यापासून अनधिकृत रिक्षांवर कारवाई चालू होईल आणि आत्तापासून ऍट इन्स्टन्स लगेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होईल। यामध्ये आम्ही असं देखील मागणी केली की ज्या आरोपींनी आदित्य पानसे व त्यांच्या सहकाऱ्यांना मारलं त्यांच्यावर मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कलम चढवण्यात यावे, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तींवर 8 FIR BKC पोलीस स्टेशन मध्ये आहेत। दे आर हॅबिच्युअल क्रिमिनल। जर त्यांच्यावर मोक्काची कारवाई झाली तर त्यांना कमीत कमी 3 वर्ष जामीन होणार नाही, ही देखील मागणी आम्ही केली। ते तुम्ही मोर्चे घेऊन येत कारवाई मात्र शून्य होते, आता तरी होईल पुढची कारवाई काय असं वाटतं? आता असं आहे की आता आमचा आजचा उद्रेक जो होता, आपण जसं सांगितलं, माझ्याकडे स्वतःकडे कुर्ला परिसरातील विषयांसंदर्भात 40 पत्र आहेत वेगवेगळी। मी किती मोठा आहे हे मला सांगायचं नाहीये, पण आम्ही वारंवार कुर्ल्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते, ते न्यू मिल रोडचे असतील, गौरीशंकरचे असतील, टक्केवाडचे असतील, परिकाडीचे असतील, हे संघर्ष करत राहतात। आता आज त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात दिलेलं आहे, त्यामुळे निश्चित प्रशासन ही कारवाई करेल आणि नाही झालं तर आमचे सहकारी व्यंकटेश बोद्दुल यांनी जाहीर केलेलं आहे की 26 जानेवारी पासून ते ह्या एल वॉर्ड मध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत। ते जीवाची बाजी लावायला तयार आहेत या विषयासंदर्भात।